नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉगचा निमित्त आहे तो म्हणजे गणेश चतुर्थीचा. आज आहे 4था दिवस. तर मग आज आम्ही असेच निघालो, शॉप बंद केला आणि विचार केला चला जाऊया आपण सार्वजनिक गणपती बघूया सर्व. तर चला तुम्हाला पण दाखवतो मी आपल्या पुण्यातले सार्वजनिक गणपती. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आणि या विद्येचं दैवत म्हणजे गणेश. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 सालापासून सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. एकदम मस्त म्हणजे टप्प्याटप्प्यावर बघाल ना, दर गल्लीत एक असे मंडळ आहे आणि तिकडे असे गणपती आहेत मस्त बसवलेले आहेत. सार्वजनिक गणपती आहेत पण त्यांचं डेकोरेशन एवढं भारी केलंय ना. आवा माझं सर्वेश आहे. काय रे, कसं वाटलं? मस्त, एक नंबर. खूप मस्त डेकोरेशन केलंय. म्हणजे प्रत्येक गल्लीवर एक एक गणपती आहे. हा ना, भारी भारी एकदम. आणि मी आता थांबलेलो ना तिकडे, आता मागचं हे दाखवलं सूर्यफुलाचं डेकोरेशन होतं ना तिकडे. अक्षरशः त्यांनी हे बघा, इथे पण गणपती आहेत. हे बघा, असं जर मी आता व्हिडिओ चालू ठेवली ना तुम्हाला एक एक मिनिटावर मी तुम्हाला गणपती दाखवू शकतो. आता समोर पण बघा इथे काहीतरी आहेच. हे बघा, व्हिडिओ बंद केली आणि आता बघा बॅक कॅमेरा चालू करण्यासाठी व्हिडिओ बंद केली आणि बघा इकडे पण आहे, पण सध्या काय माहिती बंद ठेवलंय. पण हे बघा बोर्ड लावलेलं आहे तिकडे. हे बघा आता पुढे लगेच अजून एक काय लिहिलंय, श्री गोपाळ कृष्ण चौक तरुण मंडळ. तिकडे पण असणार. हे बघा राईट साईडला आहे, लेफ्ट साईडला पण काहीतरी आहे. हे बघा इथे पण आहे, इथे पण आहे. तर आता सर्वात पहिला स्टॉप आहे आपला. आपण गाडी पार्क केली आहे. हे बघा काय छान मूर्ती आणि आजूबाजूला मस्त असे काय डेकोरेशन बघा ना, एकदम काय छान आहे, एकदम जबरदस्त. पुण्यामध्ये तेच आहे. पुण्यामध्ये पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. आता बघू शकता हे बघा कसे लाईनीत गाड्या लावलेल्या आहेत एकदम नॉनस्टॉप. हे बघा आता तिकडे आम्ही गपचूप लावून टाकले गाडी पोलिसांच्या समोरच. तर इकडेच व्हिडिओ काढले आणि लगेच त्यांच्या मागे सुद्धा आणखीन एक गणेश मूर्ती आहे. वाव, शंकराचं मस्त लाइटिंग केली आहे मागे. वाव, वरती कृष्ण आहेत. जबरदस्त डेकोरेशन. वाव, हरिक महोत्सव वर्ष 60. मस्त मस्त. तर काही खाल्लंच नसल्यामुळे आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे. काय रे, भूक लागली का रे? अरे 100% खूप भूक लागली. आता आम्ही सध्या काय आता दिसत नाही तर मग त्यातल्या म्हणालं काय बघायला दिसत, मका मका तरी खाऊया जरा, ते तरी खाऊया. वेगळं एकदम मस्त लाइटिंग सुरू झालेली आहे. त्याच्यात आपल्याला कळत असेल की हा आहे नाही, हे वाचा जगोबा दादा वस्ताद तालीम मंडळ आणि त्याचं डेकोरेशन जबरदस्त. तर आतमध्ये आलो, इकडे तर फुल जत्रा होती, फुल ऑन जत्रा. बघा वाव, प्रॉपर फुल जत्रा वाईब्स आहेत एकदम. म्हणजे अलिबागची आठवण आली एकदम. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पोहोचलो डायरेक्ट अलिबागच्या.
हा बघा काय वेगात चाललाय. हा बघा, हा बघा. ओय बाबा 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 कसला जातोय हे बघा. आता आम्ही मस्त आकाश पाळण्यात आलेलो आहोत. फुल ऑन एनर्जी हाय आहे. हाऊस द जोश. एकदम फुल मज्जा करणार होता. प्लॅन काय होता म्हणजे गणपती बघणार होता अजून पण हे दिसलं तर कसं राहवलं नाही आम्हाला एकदम असं. आणि बाजूला बघा ह्याला काय बोलतात शांत होईल. एकदम फुल मज्जा झालेली आहे आपली राईड एकदम जोरात. अरे बापरे खाली जाताना पोटात गोळायचं. बापरे घेतलाय वेग, घेतलाय वेग, घेतला वागला होतोय. भाई 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 जोरात जोरात घेतलाय. राईड संपलेली आहे आमची. तर बहुतेक हा समोर आहे ते आहे दगडूशेठचं देऊळ. मी शुअर नाहीये पण इकडून जवळपासच होतं आमच्या. आणि मला असं वाटतंय की ते दगडूशेठच आहे. आणि बघा खाली बघा केवढी गर्दी आहे बघा. हे बघा नॉनस्टॉप नॉनस्टॉप. संपली आता आपली राईड संपलेली आहे. मजा खूप आलेली आहे. आता काहीतरी खाऊन घेतो कारण आम्ही काही खाल्लं नाहीये. खूप भूक लागलेली आहे. बघा काय डेकोरेशन आहे. किंग कॉंग एकदम मस्त मुवमेंट पण करतोय. हातात काय आहे दगड उचललाय. हा बघा दगड उचललाय. आणि हे आपले बाप्पा मस्त डेकोरेशन केलंय एकदम छान. मस्त एक एक वडापाव खाल्ला आम्ही. तो एवढा खास नव्हता. बटाट्याची सालं पण नव्हती काढली. आणि त्याच्यानंतर आता आम्ही घेतला आहे खरवस जे दाखवायला. हा एकदम फुल मजा काय. फोटो काढ. तर आता आम्ही पोहोचलो आहोत तुळशीबागचा गजानन. एकदम मस्त आहे पण गर्दी खूपच जास्त गर्दी आहे सगळीकडेच जावा. हे बघा एवढी लाईन. मग इथून अशी वरती आणि हा असा करून इथून एक्झिट. आणखीन एक मस्त गणपती आहे लक्ष्मी रोडचा राजा. एकदम सेम टू सेम लालबागच्या राजाची थीम आहे. एकदम मस्त वाटते. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्याअगोदरच 5 वर्ष आधी 1887 पासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला होता. भिकूजी शिंदे, नानासाहेब बिरबिडे, शेख कसाब उल्लाद यांनी या गणपतीचा पाया रचला होता. म्हणून हिंदू मुसलमान ऐक्याचा प्रतीक म्हणून या गणपतीला ओळखलं जाते. आलो आहोत आपण तुळशीबागचा हा गणपती.
125 वर्ष. सगळ्यांचा विचार करत राहा. गणपती बाप्पा. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती. हा गणपती त्याच्या उत्कृष्ट देखाव्यासाठी ओळखला जातो. दक्षिण तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. या मूर्तीवर 80 किलोपेक्षा जास्तचे दागिने घातले जातात. ज्येष्ठ मूर्तिकार काटवकर हे या मूर्तीचे सजावट आतापर्यंत करत होते. मानाचा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरी गणपती. या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी गणपतीची मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि सलग वर्षभरात त्याची पुनर्स्थापना केली जाते. या गणेशोत्सवाची सुरुवात सुद्धा 1893 पासून सुरू झाली. बुधवार पेठेतल्या या गणपतीला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. आपण बघणार आहोत महिलांनी कृपया करून डाव्या बाजूने येणे. महिलांची नाही, डाव्या बाजूने आहे. गणपती आतुरता राहील. बघूया आता. मोरया मोरया. मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती. शहाजी राजे यांनी 1636 मध्ये लाल महल बांधले. तेव्हा लाल महल जवळ राहणाऱ्या विनायक ठाकरच्या घरात ही मूर्ती सापडली. कसबा गणपती गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली होती. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. डेकोरेशन बघा एकदम काय जबरदस्त आहे. रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. वारंवार विनंती करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचे. पोलीस मित्र, पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी यांच्या सूचनांचे कृपया करून पालन करा. गर्दीमध्ये आपले मोबाईल फोन हातामध्ये ठेवा.